जसं आपली बॉडी आपल्याला काही संकेत देते एखादा आजार किंवा त्रास होण्यापूर्वी, तशी इमारत काही संकेत आपल्याला द्यायला सुरुवात करत असते, जरी ती नवीन असेल. आता जनरली एक 15 वर्षानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज असते, परंतु ज्यावेळेला एखादा क्रॅक आपल्याला दिसतो, एखाद्या इमारतीमध्ये एखादा सभासद असतो, तो अंतर्गत बदल करतो, परंतु ते बदल त्या सोसायटीला माहीत नसतात किंवा त्याने त्या बदलाची महापालिकेची परवानगी घेतलेली नसते. मग अशा वेळेला त्याच्या काहीतरी छोट्याशा चुकीमुळे तिथे वॉटर सीपेज होऊ शकतं. स्ट्रक्चरल फेल्युअर सारखी गंभीर घटना घडू शकते. ज्या वेळेला मान्सून पूर्व ऋतूमध्ये आपण प्रवेश करतोय किंवा मान्सून पूर्व काळामध्ये आपण आहोत, त्यावेळेला इमारतीचं सखोल निरीक्षण करणं स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू हे त्या तिथल्या गृहनिर्माण संस्थांचे जे पदाधिकारी आहेत, त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रत्येक सिव्हिल इंजिनिअर हा कदाचित स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून लायसन घेऊ शकतो महापालिकेकडून. परंतु प्रत्येक स्ट्रक्चरल इंजिनिअर हा त्या महापालिकेच्या पॅनलला क्वालिफाय करत असेलच, असं नसतं. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट हे शक्यतो त्या महापालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल कन्सल्टंटकडूनच करून घ्यावं. मान्सून पूर्व काळापासून 4 ते 6 महिने अगोदर स्ट्रक्चरल ऑडिट करावं. जसं 7 अच्छा. जून ही टेंटेटिव्ह पावसाची हं. तारीख आपल्याकडे मानली जाते हिंदू शास्त्रानुसार. तर 7 जूनच्या अगोदर म्हणजे साधारण डिसेंबर-जानेवारीमध्ये जर आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलं, तर पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये आपण आवश्यक असलेलं रिपेअर करून आपलं काम सोयीस्करपणे आपण रिपेअरिंग पूर्ण करू शकतो. नवीन इन्फ्रास्ट्रक्चर येत असताना हे सर्व प्रिलिमिनरी चेक्स केले जातात. त्यामुळे एखादा प्रकल्प आला म्हणून बाजूची इमारत कोसळली, हा पूर्णतः फेक नरेटिव्ह आहे. याला तांत्रिक बेस कुठेच नाही. गेल्या काही दिवसापासून मुंबई भाजप अध्यक्ष अमितजी साटम यांनी अंडरग्राउंड युटिलिटी डक्टचा एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला. म्हणजे ऑलरेडी तिथे एक डक्ट आपल्याला प्रोव्हाईड केलेला असेल, त्याच्या स्टार्ट पॉइंटला जर ती केबल तुम्ही प्लेस केली, तर त्या डक्टची जी काही लेंथ दिलेली आहे, तेवढ्या लेंथमध्ये आपण कुठेही खड्डा एक्स्कॅव्हेशन न करता अतिशय सुखरूप आणि सेफली आपण ती केबल प्लेस करू शकतो. शासनामध्ये आणि लोकांमध्ये ही जी खोट्या नॅरेटिव्हजची दरी निर्माण झालेली आहे, ही खोट्या नॅरेटिव्हजची दरी टेक्निकल व्यक्तींनी एक जागरूक नागरिक म्हणून पुढे येऊन त्याची सत्यता मांडून कमी करण्याची गरज आहे. आपण पाहिलं की गेल्या आठवड्यामध्ये मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल आणि कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे, या भागात अतिवृष्टी झाली, मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून आपण या पावसाची प्रतीक्षा करत होतो. मात्र ज्यावेळेस तो कोसळला, तो इतका अतिप्रमाणात कोसळला की त्याच्यावर अनेक त्या पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या, झाड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या, अनेक दुर्दैवी मृत्यू देखील झाले. यातील एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपण बघतो की मान्सूनच्या काळामध्ये अनेक इमारतींच्या देखील दुर्घटना घडतात. यामध्ये देखील मोठ्या संख्येने मृत्यू होतात. या इमारत दुर्घटनांमागची कारणं नेमकी काय आहे? मान्सून पूर्व जी पूर्वतयारी असते ती नेमकी कशी केली पाहिजे? आणि आता पावसाळा सुरू झाल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये कुठेतरी पाणी गळती होत असेल किंवा लिकेज येत असेल आणि तुम्हाला वाटतंय की आता आपण काहीतरी दुरुस्ती केली पाहिजे, काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे, तर त्या नेमक्या उपाययोजना काय असल्या पाहिजे, याच विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत. आणि याच विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या महा-एम-टी-बीच्या स्टुडिओमध्ये आहेत स्ट्रक्चरल इंजिनियर डॉक्टर विशाल कडणे. नमस्कार, महा-एम-टी-बीमध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव. सर नमस्कार, तुमचं मुंबई तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. आपण बघितलं की हं, मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील, पुण्यामध्ये देखील हं, पावसाच्या दरम्यान काही इमारत दुर्घटना घडल्या आणि त्या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झाले. हं. असं नेमकं का होतं आणि पावसाळ्यापूर्वी कोणती काळजी घेण्यात आपण कमी पडल्यानंतर अशा दुर्घटनांना सामोरं जावं लागतं? अतिशय छान प्रश्न आपण घेतलात. मान्सून पूर्व इमारतींची काळजी कशी घ्यावी? ह्या ज्या दुर्घटना आपण बघतोय सातत्याने गेल्या महिन्याभरात आपल्या वाचनात आलेल्या आहेत विविध ठिकाणच्या. त्याची कारणं अनेक आहेत, विविध आहेत. मग तिथे जो रेनफॉल झालाय, डेली रेनफॉल जो 300-400 एम-एम पर डे झालाय. वॉटर सीपेज आहे, वॉटर लँडस्लाईड झालेली आहे पाण्याच्या
व्हेलॉसिटीमध्ये वाढ झाली, अंडरग्राउंड वॉटर फ्लो झालं. स्ट्रक्चरल फेल्युअर्स काही बघण्यात आलेले आहेत. जिथे महापालिका किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल, त्यांनी धोकादायक जाहीर करून देखील लोकांनी तिथे योग्य ती काळजी घेऊन ती इमारत व्हॅकेट केलेली नाहीये किंवा त्याला जॅकेटिंग केलेलं नाही आणि मग ती इमारत तर कोसळतेच आणि त्याच्या आजूबाजूच्याही स्ट्रक्चरला तो त्रास सहन करावा लागतो. सो अशा अनेक विविध प्रकारच्या गोष्टी आपल्या ज्या वाचनात आलेल्या आहेत, त्या आपण वन बाय वन त्यावरती चर्चा करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मान्सून पूर्व काळामध्ये इमारतींची कशी काळजी घ्यावी. तर याच्यामध्ये आता आपल्याकडे रेसिडेन्शियल इमारती आहेत, कमर्शियल आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत. मग ते ब्रिजेस असतील, हायवेज असतील किंवा मग काही स्पेशल प्रोजेक्ट्स आहेत. जसं एखादं डंपिंग ग्राउंड असेल, एखादं सीवेज ट्रीटमेंट प्लांट असेल. तर या प्रत्येक स्ट्रक्चरची जी युजेबिलिटी आहे किंवा वर्किंग पद्धत आहे, त्यानुसार त्या इमारतींचं, त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं मॉनिटरिंग करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आज प्रत्येक प्रकारच्या स्ट्रक्चरसाठी जसं आज मुंबई महापालिकेमध्ये सेक्शन 353 दिलेलं आहे. हा सेक्शन टिपिकली स्ट्रक्चरल ऑडिट या विषयावरती भाष्य करतो. म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय? ते का करावं? ते कोणी करावं? ते कधी करावं? ह्या अनेक विविध प्रश्नांना सेक्शन 353 आपल्याला उत्तरं देतो आणि ह्या सर्व गोष्टींची जागरूकता आज आपल्या दैनिक मुंबई तरुण भारतच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत करतो आहोत. तर हा एक अतिशय चांगला प्रश्न आपण इथे विचारलेला आहे. आणि ह्या प्रश्नाला उत्तर देत असताना मी आपल्याला सांगेन, की एखाद्या इमारतीचं जसं आपली बॉडी आपल्याला काही संकेत देते, एखादा आजार किंवा त्रास होण्यापूर्वी, तशी इमारत काही संकेत आपल्याला द्यायला सुरुवात करत असते, जरी ती नवीन असेल. आता जनरली एक 15 वर्षानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज असते, परंतु ज्यावेळेला एखादा क्रॅक आपल्याला दिसतो, एखाद्या इमारतीमध्ये एखादा सभासद असतो, तो अंतर्गत बदल करतो. परंतु ते बदल त्या सोसायटीला माहीत नसतात किंवा त्याने त्या बदलाची महापालिकेची परवानगी घेतलेली नसते. मग अशा वेळेला त्याच्या काहीतरी छोट्याशा चुकीमुळे तिथे वॉटर सीपेज होऊ शकतं. स्ट्रक्चरल फेल्युअर सारखी गंभीर घटना घडू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण जर एक जागरूक नागरिक म्हणून बघितलं, तर स्ट्रक्चरल ऑडिट ही आज काळाची गरज झालेली आहे. स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या सर्व प्रकारचे जे स्ट्रक्चर मगाशी मी आपल्याला चर्चा करताना सांगितले, तर त्या सगळ्या स्ट्रक्चरचं मॉनिटरिंग करणं, एका तज्ञ अनुभवी स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून त्याची तपासणी करणं, त्याची चेकलिस्ट करणं, मॉनिटरिंग करणं, त्याची स्थैर्यता प्रमाणपत्र घेणं, ज्याला स्टॅबिलिटी हं. सर्टिफिकेट म्हणतो. हे सध्या अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आता हाउसिंगमध्ये काम करत असताना आपल्याला सातत्याने आढळतं, की एखाद्या व्यक्तीने नवीन घर घेतलं किंवा नवीन ऑफिस घेतलं, की तिथे अंतर्गत बदल किंवा ज्याला आपण इंटिरियर डेकोरेशन म्हणतो, ते केलं जातं. मग एखादी व्यक्ती बाथरूम चेंज करते, एखादा डब्ल्यूसी जो फ्लोर माउंटेड असतो किंवा फ्लोर इन्स्टॉल्ड असतो, तो काढून तो वॉल माउंटेड केला जातो. मग तो वॉल माउंटेड करत असताना संपूर्ण इमारतीची जी प्लंबिंग सिस्टम गेलेली आहे, ती कुठेतरी आपण डिस्टर्ब करत असतो. मग त्यावेळेला झालेली एखादी छोटीशी चूक, ही चूक त्या इमारतीमध्ये पाण्याचा इन्ग्रेस करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तर एकंदरीत स्ट्रक्चरल ऑडिट ही आजच्या तारखेला काळाची गरज झालेली आहे आणि ह्या सर्व इमारतींच्या ज्या दुर्घटना आपण पाहिल्यात, तर कुठेतरी स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण तिकडे दुर्लक्ष करतोय का? असा एक प्रश्न एक स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून सातत्याने मला पडत असतो. तर मी आपल्याला एक या माध्यमातून असं सुचवेन, की ज्या वेळेला मान्सून पूर्व ऋतूमध्ये आपण प्रवेश करतोय किंवा मान्सून पूर्व काळामध्ये आपण आहोत, त्यावेळेला इमारतीचं सखोल निरीक्षण करणं स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू हे त्या तिथल्या गृहनिर्माण संस्थांचे जे पदाधिकारी आहेत, त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर एक जागरूक सभासद म्हणून आपल्याला एखादा पॉइंट जर तिथे दिसून आला, तर तो आपण आपल्या कमिटी मेंबरच्या निदर्शनाला आणणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मग महापालिकेच्या गाईडलाईन्स ज्या विभागामध्ये महापालिका आहेत, मुंबई असेल, पुणे, ठाणे, तर त्या गाईडलाईन्स ठरलेल्या आहेत. त्यानुसार आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून स्ट्रक्चरल कन्सल्टंटकडून त्यावर
सूचना घेऊन, रेकमेंडेशन घेऊन आपण रिपेअर करू शकता आणि ते रिपेअर जर यशस्वी झालं असेल, तर स्ट्रक्चरल इंजिनिअर आपल्याला स्थैर्यता प्रमाणपत्र देतो, ज्याला आपण स्टॅबिलिटी हं, हं, सर्टिफिकेट म्हणतो किंवा फिट टू ऑक्युपाय द हं. प्रिमाइसेस म्हणतो, जी जी C3 कॅटेगरी येते, की इमारत राहण्यायोग्य आहे. स्ट्रक्चरल ऑडिट हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला किंवा तो मांडला. हे स्थैर्यता प्रमाणपत्र देणारी व्यक्ती व्हॅलिड आहे, इनव्हॅलिड आहे, ते कोणाकडून करून घ्यावं, याचे देखील काही निकष असतील, तर ते निकष नेमके काय आहेत? आणि आपण ज्या व्यक्तीकडनं ते स्ट्रक्चरल ऑडिट करून घेत आहोत, ती व्यक्ती त्या क्षेत्रातली तेवढी तज्ञ आहे का? किंवा ती कंपनी तेवढी एक्सपिरियन्स्ड आहे का? हे नेमकं कसं ओळखायचं? बघा, ह्या बाबतीमध्ये मी आपल्याला एक असं सुचवेन, की जसं मुंबई महापालिकेमध्ये स्ट्रक्चरल कन्सल्टंट जे आहेत, त्यांचं एक पॅनल बनलं जातं. बिल्डिंग मेंटेनन्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून ते स्ट्रक्चरल कन्सल्टंटची निवड करतात. त्यांचे विविध निकष आहेत आणि जर ती संस्था किंवा ती कन्सल्टंट व्यक्ती जर त्या निकषामध्ये 50% हून अधिक मार्क्स मिळवत असेल, तरच त्या व्यक्तीची स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून नेमणूक केली जाते. म्हणजे जसं प्रत्येक सिव्हिल इंजिनिअर हा कदाचित स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून लायसन घेऊ शकतो महापालिकेकडून. परंतु प्रत्येक स्ट्रक्चरल इंजिनिअर हा त्या महापालिकेच्या पॅनलला क्वालिफाय करत असेलच, असं नसतं. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट हे शक्यतो त्या महापालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल कन्सल्टंट कडूनच करून घ्यावं, जेणेकरून आपण केलेलं जे स्ट्रक्चरल ऑडिट असेल, ती त्या महापालिकेला सबमिट करणं आपल्याला योग्य होऊन जाईल. जेणेकरून उद्या पुढे कधी त्या रिपोर्टला चॅलेंज झाला, तर महापालिकेच्या पॅनलवरील ऑडिटरने ते ऑडिट केलं असल्यामुळे तुम्हाला पुन्हा त्याचं ऑडिट करण्याची गरज लागणार नाही. जेव्हा हा स्थैर्यता प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त होतो, त्यावेळेस काही त्याच्यामध्ये सूचना केलेल्या असतात का? किंवा ते जे प्रमाणपत्र आहे किंवा त्या व्यक्तीने केलेल्या ज्या सूचना आहे, त्या नेमक्या कशा वाचाव्यात आणि त्याच्यावर अंमलबजावणी पुढे कशी करावी? बघा, स्ट्रक्चरल ऑडिट हा खूप मोठा डॉक्युमेंट असतो, ज्यामध्ये इमारतींचे फोटोग्राफ्स, विविध टेस्ट, टेस्ट रिझल्ट्स, निरीक्षणं नोंदवलेली असतात. त्यामध्ये एक महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो प्रोफार्मा बी, परिशिष्ट ब म्हणून. त्यामध्ये आपल्या इमारतीची सध्याची जी स्थिती आहे, ती सर्टिफाय केलेली असते आणि त्यामध्ये इमारतीची कॅटेगरी डिफाईन केली जाते. हं, C1, C2, हं. C3 ह्या 3 इमारतींच्या कॅटेगरीज आहेत, ज्या इमारत राहण्यायोग्य आहे का नाही यावरती आपल्याला मार्गदर्शन करतात. जसं C1 असेल, तर ती इमारत इमिजिएटली आपल्याला व्हॅकेट करावी लागेल. ती अच्छा. राहण्यायोग्य नाही. C2 मध्ये पुन्हा 2 ग्रेड येतात. C2A आणि C2B. C2A असेल, तर आपल्याला स्ट्रक्चरल रिपेअर्स करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला मुंबई महापालिका इमारत प्रस्ताव विभागाची परवानगी घ्यावी लागते. आणि C2B जर असेल, तर ते आपलं टेनेंटेबल रिपेअर आहे. जे आपल्या लोकल जे वॉर्ड कार्यालय असतात, विभाग कार्यालय, त्या वॉर्ड ऑफिस स्तरावरती आपण परवानगी घेऊन करू शकतो. आणि C3 आहे, तर इमारत आपली राहण्यायोग्य आहे आणि काही फार मोठं रिपेअरिंग त्या इमारतीचं आवश्यक नाहीये. अशा प्रकारे तो रिपोर्ट वाचला जातो. तर स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये ह्या कॅटेगरीज बघणं अत्यंत आवश्यक ते असतं. नेमकं कसं केलं जातं? म्हणजे प्रत्येक घरामध्ये जाऊन नमुने गोळा केले जातात, की पूर्ण इमारतीचीच पाहणी केली जाते? ते ऑडिट नेमकं कसं केलं जातं? स्ट्रक्चरल ऑडिट कसं करावं याची सूचना, याची मार्गदर्शकपर ज्या गाईडलाईन्स, एस-ओ-पीज आहेत, ह्या महापालिकेने क्लिअर कट मेन्शन केलेल्या आहेत आणि वेळोवेळी त्याला स्टँडिंग कमिटी मान्यता देत असते. स्ट्रक्चरल ऑडिट हे पर स्क्वेअर फीट ज्या वेगवेगळ्या टेस्ट हं, करायच्या, चाचण्या ज्याला आपण म्हणतो, ह्या पर स्क्वेअर फीट नोटिफाय केलेल्या असतात. म्हणजे अच्छा. अल्ट्रासोनिक वेलॉसिटी टेस्ट असेल, हं. तर इमारतीचं क्षेत्रफळ एरिया किती आहे? तर त्या पर क्षेत्रफळ पर स्क्वेअर फीट XYZ नंबर्स. अशा प्रकारे ते 7 ते 8 टेस्ट विविध आहेत. त्यामध्ये रिबॉन्ड हॅमर टेस्ट असते, अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी असते, आपलं कोर टेस्ट असते, कार्बोनेशन टेस्ट असते, पी-एच चेक केला जातो. कार्बोनेशनमध्ये आपलं करोजन टेस्ट केलं जातं, की रिइन्फोर्समेंट आपलं किती करोड झालेलं आहे. हं, हं. करोड म्हणजे गंजलेलं आहे. हं, ती स्केलिंग ज्याला आपण हं, म्हणतो हं. इंजिनिअरिंगमध्ये. तशा वेगवेगळ्या टेस्टचे ते रिझल्ट्स येतात आणि मग बेस्ड ऑन द रिझल्ट आपण प्रोफार्मा बी भरतो. आपण स्ट्रक्चरल कन्सल्टंट प्रोफार्मा बी भरतो. अच्छा. प्रोफार्मा बी वरून आपल्याला समजतं, की आपल्या इमारतीला कोणत्या प्रकारच्या रिपेअरिंगची गरज आहे अथवा नाहीये आणि मग त्यावरून ती कॅटेगरी डिफाईन केली जाते.
स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सो हे ऑडिट कोणत्या काळामध्ये करावं? जसं मान्सून पूर्व जो पिरियड आपण म्हणत असतो, तो साधारण जूनच्या आधीचे 2 ते 3 महिने. पण हे ऑडिट मात्र त्या 3 महिन्यांच्या देखील आधी म्हणजे साधारण पावसाळ्याच्या 6 ते 7 महिने आधी करणं आवश्यक असेल. तर नेमकं हे ऑडिट कोणत्या काळामध्ये करावं? स्ट्रक्चरल ऑडिट करण्यामागचं कारण असं असतं, की आपल्याला तपासायचं असतं इमारत रिपेअर करायची आहे का? हं. किंवा स्टॅबिलिटी त्याची किती अफेक्ट झाली आहे? म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जर आपल्याला इमारत रिपेअर करावी लागली, तर आपल्याला 4 ते 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो. हं. मग पावसामध्ये आपण इमारत रिपेअर करू शकतो का? तर नाही, कारण जनरली इट इज एक्सपोज्ड टू एटमॉस्फिअर आणि हं. पावसामुळे ते रेन वॉटर आपल्या इमारतीमध्ये जाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो. जर आपण प्लास्टर रिपेअर केलं, हं. एक्झिस्टिंग प्लास्टर ओपन केलं असेल तर. मग अशा वेळेला मान्सून पूर्व काळापासून 4 ते 6 महिने अगोदर स्ट्रक्चरल ऑडिट करावं. जसं अच्छा. 7 जून ही टेंटेटिव्ह पावसाची हं. तारीख आपल्याकडे मानली जाते हिंदू शास्त्रानुसार. तर 7 जूनच्या अगोदर म्हणजे साधारण डिसेंबर, जानेवारीमध्ये जर आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलं, तर पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये आपण आवश्यक असलेलं रिपेअर करून आपलं काम सोयीस्करपणे आपण रिपेअरिंग पूर्ण करू शकतो. आपण बघतो की मुंबईमध्ये मोठ्या संख्येने पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामं चालू आहेत. त्याचे पिलर घेणं असेल किंवा मेट्रोची कामं सुरू आहेत, रस्त्यांची कामं सुरू आहेत. अशा वेळी हे अनेकदा आपण बघतो की एक काही नरेटिव्हज चालवले जातात, की हा प्रकल्प इथे आला म्हणून ही इमारत कोसळली किंवा हा प्रकल्प इथे आला म्हणून ही दुर्घटना घडली. तर खरंच एखादा प्रकल्प त्या आजूबाजूच्या परिसराला किती अफेक्ट करतो? बघा, इमारत एक्झिस्टिंग जी उभी आहे, ती स्ट्रक्चरल कन्सल्टंट ज्यावेळेला ती इमारत बनवतो, हं. त्यावेळच्या परिस्थितीनुसार, डिझाईननुसार हं. ती बनवलेली असते. त्यानंतर जेव्हा नवीन प्रकल्प येतो, हं. हा नवीन प्रकल्प पुढच्या 20 ते 25 वर्षाची जी फोरकास्टिंग पॉप्युलेशन आहे किंवा हं. लॉजिस्टिक किंवा इन्फ्रा डेव्हलपमेंट आहे, ती लक्षात घेऊन आणि सध्याची जी काळाची गरज आहे, ती लक्षात घेऊन बनवलेला असतो. तर ज्या प्रकारे आपण नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत चाललोय, सध्याचं तंत्रज्ञान हे इतकं विकसित झालेलं आहे, की ज्यामध्ये आपल्याकडे विविध जसं आता जी-पी-आर सर्व्हे आहे, ग्राउंड पेनिट्रेशन रडार टेक्निक, की जमिनीखालून कोणत्या लाईव्ह युटिलिटी गेलेल्या आहेत, हे आपल्याला हं. न खोदता देखील समजतं. तर नवीन इन्फ्रास्ट्रक्चर येत असताना हे सर्व प्रिलिमिनरी चेक्स केले जातात. त्यामुळे एखादा प्रकल्प आला म्हणून बाजूची इमारत कोसळली, हा पूर्णतः फेक नरेटिव्ह आहे. याला तांत्रिक बेस कुठेच नाही. एखाद्या लपवलेल्या माहितीमुळे किंवा एखाद्या ठेकेदाराच्या चुकीमुळे तिथे काहीतरी अपघात घडतो आणि मग ती चूक पांघरली जाते. पांघरून घालण्यासाठी काहीतरी चुकीचा नरेटिव्ह तिथे पसरला जातो. आता अतिवृष्टी होते. आज आपल्याकडे 250-300 पाऊस पडून गेला गेल्या आठवड्यात मुंबईत. परंतु तेवढ्यापुरतं मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलेलं दिसलं देखील आपल्याला. पण त्या पाण्याचा निचरा अर्ध्या दिवसाच्या अगोदरच झाला. आज वसई, विरार, पालघरमध्ये काय परिस्थिती आहे? तिथेही तितकाच पाऊस पडला जितका मुंबईत पडला. पण आजही लोकं नेटवर्क आणि इलेक्ट्रिसिटी अभावी गुडघाभर पाण्यामध्येच आहेत. राज्य तेच आहे. परंतु जे इन्फ्रास्ट्रक्चर तिथे प्रोव्हाईड केलेलं आहे, त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा जो मेंटेनन्स आहे, त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा जो योग्य वापर आहे, तो तिथल्या व्यवस्थापनाने कसा केला गेला? हा एक प्रश्न तिथे येतो. त्यामुळे तिथे मुंबईत डेव्हलपमेंट झाली, तिथेही झाली. पण तिथे पाणी थोडंसं अजूनही तुंबलेलं आहे. त्यामुळे एखादा प्रकल्प आला किंवा नाही आला याचा त्या इमारत कोसळण्याशी काही संबंध नसतो. तो नरेटिव्ह फेक आहे, असं आपण ठामपणे म्हणू शकतो. आत्ता तुम्ही उल्लेख केलात, की ठेकेदाराने किंवा तिथे जे बांधकाम करणारी व्यक्ती असेल किंवा जो कंत्राटदार असेल किंवा आपण म्हणूयात, की एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साईट असेल, बांधकाम करत असताना देखील अशा सगळ्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आपण जागतिक दर्जाचे बनवलेले आहेत, त्याला धक्का लागू न देता कोणती खबरदारी घेणं पुढच्या काळामध्ये बांधकाम करणाऱ्या कंपन्यांनी देखील बाळगणं आवश्यक आहे? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. शोर पाईल फेल्युअर म्हणजे ज्याच्यामध्ये सॉइल स्टॅबिलायझेशन फेल होतं. त्याला 2 वेगवेगळी कारणं आहेत. एक ड्राय ॲटमॉस्फिअरमध्ये सॉइल ही कन्सॉलिडेट झालेली असते. कॉम्पॅक्शन झालेलं असतं. परंतु जेव्हा पाऊस येतो त्यावेळेला
त्याच्या आतले जे एअर गॅप्स आहेत, त्यातून ते पाणी फ्लो व्हायला सुरू होतं आणि त्या पाण्याची व्हेलॉसिटी इतकी जबरदस्त असते, की आपण ऐकलंय की पाण्याची धार दगड देखील कापून टाकते. आणि अशा वेळी जर तिथे शोर पाईल केलेलीच नसेल, आज भांडूपमध्ये जो प्रसंग झाला गेल्या आठवड्यामध्ये, हं. तर तिथे शोर पाईल मारलेलीच नाहीये. आणि अशा वेळेला पाण्याचा जो फ्लो आला, तो शोर पाईल नसल्यामुळे तिथे स्टॅबिलिटीसाठी काहीच उपलब्ध नव्हतं. त्यामुळे पाण्याचा प्रवाह ती माती जवळपास रोडचा काही भाग. पाथवेचा काही हं. अंशी भाग हे सर्व घेऊन वाहून गेलं. तर शोरपाईल नसल्यामुळे झालेला हा प्रसंग आहे. इथे ही पूर्णतः चूक ठेकेदाराची आपण म्हणू शकतो किंवा त्या स्ट्रक्चरल कन्सल्टंटने तिथे कोणत्या बेसिसवरती शोरपाईल अव्हॉइड करायला दिल्या, हा एक महत्त्वाचा तपासाचा भाग तिथे होतो. आता काही ठिकाणी आपण बघाल शोरपाईल असूनही शोरपाईल सकट तो रस्ता खचलेला आपल्याला बऱ्याच अंशी दिसतो. मग ते फेल्युअर होण्यामागची कारणं अशी असतात, की ज्यावेळेला आपण शोरपाईल डिझाइन केली गेली, त्यावेळेला शोरपाईल ज्यावेळेला रॉकमध्ये अँकरिंग केली जाते, ज्याला आपण सॉकेट लेंथ म्हणतो, ती सॉकेट लेंथ किती मीटरची दिली हं. होती? शोरपाईलला धरण्यासाठी ज्या वेलर बीम्स लावल्या जातात, त्यानी त्या वेलर बीमच्या पाठीमागे जे पोस्ट टेन्शन स्टड आपण टाकतो किंवा पीटी स्ट्रेंड जे आपण टाकतो, तर त्याची डिझाइन कशी केली गेलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण भांडूपमध्ये शोरपाईल नसताना सॉइल फेल्युअर झालेली आहे, लँड कोलॅप्स झाली आहे तिथे आणि मुलुंडचा जो पीके रोडवरचा जो इन्सिडन्स आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण बघाल तर आपल्याला शोरपाईलला घेऊन सॉइल कोलॅप्स होताना दिसते. मग ते शोरपाईल डिझाइन का फेल्युअर झालं? हा देखील तिथला एक महत्त्वाचा तपासाचा विषय होऊ शकतो. आपण म्हणतोय की हवामान बदल होतो आहे आणि पावसाचा सरासरी जो काही अंदाज आपण आजपर्यंत वर्तवत होतो, तो पाऊस आता वाढलेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये सरकारला देखील त्या पद्धतीच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे किंवा आत्ता ज्या एक्झिस्टिंग ज्या काही उपाययोजना आहेत, त्या जास्ती अपग्रेड करण्याची गरज आहे. जसं की पूर्वीचे जे डक्ट्स असतील, ते आता मोठे करण्याची आवश्यकता आहे. कारण की पाऊसच इतका वेगात येतोय की ते पाणी निचरा होणं देखील थोडंसं आव्हानात्मक झालेलं आहे. आपण बघतो की आत्ताचं जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये 13,000 कोटींचा एक आराखडा राज्य सरकारने जाहीर केलेला आहे आणि तो केंद्राकडे देखील पाठवण्यात आलेला आहे. अशा सगळ्या उपाययोजना आता जास्ती वेगाने करण्याची आवश्यकता उपलब्ध झालेली आहे का? आणि त्या उपाययोजना नेमक्या काय असाव्यात? आता या मुद्द्याला धरून मी आपल्याला सांगेन, की मुंबई महापालिका अंडरग्राउंड युटिलिटी डक्टवर काम करते. म्हणजे आपण पूर्वी बघत असू, की कुठे नवीन केबल टाकायची झाली, लाईन टाकायची झाली, की सरसकट ते खोदलं जायचं आणि मग लाईन टाकून पुन्हा पॅचवर्क केलं जायचं. परंतु गेल्या काही दिवसापासून मुंबई भाजप अध्यक्ष अमितजी साटम यांनी अंडरग्राउंड युटिलिटी डक्टचा एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला. म्हणजे ऑलरेडी तिथे एक डक्ट आपल्याला प्रोव्हाईड केलेला असेल. त्याच्या स्टार्ट पॉइंटला जर ती केबल तुम्ही प्लेस केली, तर त्या डक्टची जी काही लेंथ दिलेली आहे, तेवढ्या लेंथमध्ये आपण कुठेही खड्डा एक्स्कॅव्हेशन न करता अतिशय सुखरूप आणि सेफली आपण ती केबल प्लेस करू शकतो. तर ह्या ज्या काही नवनवीन कन्सेप्ट महापालिका एक तांत्रिक डेव्हलपमेंट म्हणून घेऊन येते, तर याचं नक्कीच एक स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून मी स्वागत करेन. अ, आता पावसाळा तर सुरू झालेला आहे आणि आता जर आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा इमारतीमध्ये काही त्रुटी दिसतायत किंवा काहीतरी आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत, कुठेतरी लीकेज होत आहे किंवा काहीतरी फ्लोरिंगला प्रॉब्लेम झालेला आहे, तर या दुरुस्त्या पावसाळ्यात होऊ शकतात का? आणि त्या दुरुस्त्या नेमक्या कशा पद्धतीने केल्या पाहिजे? बघा 2 प्रकारच्या दुरुस्त्या आपण करतो. एक असतो करेक्टिव्ह मेजर, एक असतो प्रोएक्टिव्ह मेजर. आज एखादं लहानसं छिद्र पडलं किंवा अचानक अंडरग्राउंड वॉटर ओझिंग सुरू झालं, तर आपल्याला ती दुरुस्ती ताबडतोब करावी लागेल. आपण मान्सून संपेपर्यंत थांबवू नाही शकत. परंतु तो जो फॉल्ट आहे, तो वॉटर सीपेज कशामुळे झालाय? ते सीपेज आहे का मॉइश्चर आलंय का लीकेज आलेली ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याशी रिलेटेड किंवा वॉटरप्रूफिंगशी रिलेटेड समस्या आहेत ना, ह्या कस्टमाइज असतात. एव्हरी केस इज युनिक इन द सिव्हिल इंजिनिअरिंग. मग जसं लिप पिटमधून पाणी येतं, बाथरूमचं सीपेज होतो, किचनच्या बॉटल ट्रॅपमधून सीपेज होतो. बऱ्याच अंशी आपण एसीसाठी जे स्लीव्हज मारतो, ते चुकले जातात कधी-कधी. वॉटर टँक डॅम्पनेस सोडते. टेरेस फ्लॅटला लिकेजेस असतात. मग हे सर्व लिकेजेस
अतिशय कॉन्फिडेंटली मी आपल्याला सांगतो 100% आपल्याला रेक्टिफाय करता येऊ शकतात. फक्त त्याची मेथोडॉलॉजी, त्याची प्रोसेस आणि ती ट्रीटमेंट करण्याची जी वेळ आहे, ही जर योग्य असेल, तर एव्हरी लीकेज इज क्युरेबल आणि ते पूर्णपणे आपण थांबवू शकतो. सो रिपेअर करण्यासाठी शक्यतो जसं मी म्हटलं, की मान्सूनच्या आधी 4 ते 6 महिने आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. तरच प्रॉपर त्या ट्रीटमेंटचं क्युरिंग होऊ शकेल, त्याला सुकण्यासाठी वेळ मिळू शकेल आणि मग आपल्याला त्याचा योग्य तो रिझल्ट मिळतो तिथे. खरं तर या संवादाच्या शेवटी जात असताना मला विचारायला आवडेल, की आपण बघतो, की एखादी दुर्घटना घडली, की पटकन आपण सरकारला दोष देतो किंवा सोशल मीडिया आज असल्यामुळे पटकन सरकार त्याच्यासाठी कसं गृहीत आहे, हे दाखवलं जातं. मात्र सरकारच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वीच अनेक इमारतींना नोटिसेस दिल्या जातात किंवा त्या व्हॅकंट करण्याबाबत विनंत्या केल्या जातात. मात्र नागरिकांकडून त्याला तितकासा प्रतिसाद मिळत नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो, की नागरिकांचा प्रतिसाद त्याला का नसतो? कारण की आपलं हक्काचं घर आहे. ते कोणीतरी तुम्हाला सोडून जा म्हणून सांगितलं, तर तुम्हाला तुमच्या निवाऱ्याची खात्री तितकीशी नसते. तर हे दोन्ही जे आहे त्या संवादात प्रशासन आणि नागरिक या संवादामध्ये कुठेतरी दरी निर्माण झालेली आहे. तर ही दरी नेमकी कशी मिटवता येऊ शकते? सरकारी पातळीवर देखील काय प्रयत्न झाले पाहिजे आणि स्थानिकांच्या पातळीवर देखील काय प्रयत्न झाले पाहिजे? बघा, हा जो प्रश्न आहे, याचं उत्तर मी आपल्याला 2 उदाहरणातून देईन. आपल्याकडे मिसिंग लिंकला दरड कोसळण्याचा प्रसंग झाला. मिसिंग लिंकची दरड कोसळणं हा काही स्ट्रक्चरल फेल्युअर नव्हता. ना त्या मिसिंग लिंकच्या कन्स्ट्रक्शनचा कुठला स्लॅब कोसळला तिथे किंवा कुठे त्याच्यावर खड्डे पडले. दरड कोसळणं हा ड्यू टू हायली वेलॉसिटी जी अतिशय जास्त पाण्याची वेलॉसिटी होती आणि पाण्याने मातीचे सर्व थर कापून टाकले. लिटरली जो स्लोप मेंटेन होता तिथे तो कोलॅप्स झाला. सॉइलचं कन्सॉलिडेशन फेल झालं आणि या सगळ्या वरच्या दरडीशी मिसिंग लिंकच्या त्या टेक्निकल गोष्टींशी काही संबंध नव्हता. मिसिंग लिंक प्रॉपर इंटॅक्ट होता. परंतु कंटिन्यू नरेटिव्ह चालवले गेले, की मिसिंग लिंकवर अपघात, मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला. आज दुसरा प्रश्न आहे, आपण व्हिडिओ बघितला असेल, केरळमध्ये बोगदा कोसळला. त्या बोगद्यामध्ये झालेली जी भीषण दुर्घटना आहे किंवा जे नुकसान आहे, तर तिथे कोणीच प्रश्न विचारायला गेलं नाही. म्हणजे हल्ली काय झालं, की शासनाला जबाबदार धरणं हा एक नॅरेटिव्ह चाललेला आहे. परंतु टेक्निकली त्या गोष्टीचं प्रेझेंटेशन करणं आणि ज्या पद्धतीने आपल्या अधिकाऱ्यांनी, आपल्या प्रशासनाने मिसिंग लिंकवर झालेलं ती जी दरड कोसळली होती, तो जो मलबा होता तो त्यांनी इतक्या कन्व्हिनियंटली आणि स्पीडमध्ये काढला, की ह्या अधिकाऱ्यांचं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे. त्यामुळे माझं असं मत आहे ह्या प्रश्नावरती, की शासनामध्ये आणि लोकांमध्ये ही जी खोट्या नॅरेटिव्हजची दरी निर्माण झालेली आहे, ही खोट्या नॅरेटिव्हजची दरी टेक्निकल व्यक्तींनी एक जागरूक नागरिक म्हणून पुढे येऊन त्याची सत्यता मांडून कमी करण्याची गरज आहे. आज मुंबईमध्ये अनेक छान-छान प्रकल्प सुरू आहेत. पंपिंग स्टेशनच्या कॅपॅसिटीज वाढल्या आहेत. सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स नवीन-नवीन येत आहेत. त्याच्या कॅपॅसिटी एन्हान्स होत आहेत. आज मुंबईची लोकसंख्या कुठून कुठे पोहोचली आहे गेल्या 20 वर्षाचा जर आलेख आपण पाहिलात तर. परंतु मुंबईची जी व्यवस्था आहे, मग ते एस-डब्ल्यू-डी असेल किंवा सॉइल वेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा मग हायड्रॉलिक डिपार्टमेंट असेल. पण ते तितक्याच ताकदीने कितीही रेनफॉल दिवसाचा म्हणजे जो पूर्वी 100-120 होता तो आज 250-300 ला येऊन पोहोचलाय. पण प्रशासन तितक्याच ताकदीने खंबीरपणे त्याला उत्तर देते आणि पुरं पडतंय. तर मला असं वाटतं प्रशासनाच्या मागे हे जे काही फेक नॅरेटिव्हज वाले जे काही अजेंडाज लावलेले आहेत, हे एक जागरूक नागरिक म्हणून सर्वांनी ते समजून घेणं आणि त्याचा निषेध करणं गरजेचं आहे. कसं होतं आपलं घर जे आहे ना, याच्याशी आपल्या भावना जुळलेल्या असतात. हा झाला इमोशनचा भाग. दुसरं आज मुंबईमधला माणूस जो आहे, हा जर एखादं घर सोडून दुसरीकडे राहायला जायचं म्हटलं, तर त्याचे आर्थिक कॅल्क्युलेशन्स जे आहेत, हे तितकेसे त्याला अनुकूल नसतात आणि मग अशा वेळेला माणसाला
आपलं सर्व्हायव्हल महत्त्वाचं वाटतं, की मी कुठे जाऊया पावसात? माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये. फायनान्शियल क्रायसिस असू शकतात. दुसरी सोय नसू शकते आणि मग त्यामध्ये त्या आलेल्या नोटीसकडे माणूस तेवढ्या गांभीर्याने नाही बघत आणि मग काय होतं एखादी दुर्घटना तिथे घडली जाते आणि मग काही जीवितहानी तिथे होते, जे अतिशय दुर्दैवी असतं. तर ह्या अशा नोटीसेसना माणसाने खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे. कारण मानवी जीव जो आहे, आपलं आयुष्य जे आहे, हे अतिशय मौल्यवान आणि कधीही परत न येणारं आहे. त्यामुळे अशा आलेल्या नोटिसेसना आपण ताबडतोब उत्तर देणं, त्या नोटिसेसवरती महापालिकेचे अधिकारी असतील, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असतील, त्यांचा सल्ला घेणं आणि त्या सल्ल्यानुसार जर ती व्हॅकेट करायची असेल, ती रिपेअर करायची असेल, त्यानुसार उपाययोजना करून त्याला राहण्यायोग्य बनवणं आणि मगच ती इमारत ऑक्युपाय करणं हाच एकमेव उपाय त्याच्यावरती आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. आपण आत्ता या मुलाखतीतून किंवा या संवादातून जाणून घेतलं, की मान्सून पूर्व इमारतींची काळजी नेमकी कशी घेतली जावी, स्ट्रक्चरल ऑडिट नेमकं कोणाकडून करून घ्यावं. त्या ऑडिटचे जे काही निर्णय येतात किंवा जे काही निरीक्षणं येतात, त्यानुसार इमारतींची दुरुस्ती कशी करावी याविषयी जाणून घेतलं. याचबरोबर जर तुम्हाला नोटीस येत असेल, प्रशासनाकडून काहीतरी खबरदारीचे उपाय सांगण्यात येत असतील, तर ते उपाय कशा पद्धतीने अंमलात आणता येतील, याची देखील खबरदारी नेमकी कशी घ्यावी, याविषयी देखील माहिती घेतली. आणि आज नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये फेक नरेटिव्हमुळे जी काही दरी निर्माण होते आहे, त्यातून निर्माण होणारे गंभीर प्रश्न देखील काय आहेत, ते देखील जाणून घेतले. या विषयावरची तुमची मतं नेमकी काय आहेत, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आणखी असे कोणते विषय जाणून घ्यायला आवडतील आमच्याकडून, ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHA फेसबुक पेजला लाईक करा. आमचं YouTube चॅनल आहे, ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या www.mahamtv.com या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.